आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, उद्या आहे धनतेरस। उद्या आहे 29 ऑक्टोबर मंगळवार। तर उद्या आपल्याला संध्याकाळी धनतेरसचं पूजन करायचं आहे। धनतेरस दिवशी काही गोष्टी आणल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सर्व काही त्या गोष्टींमधून येतं। आणि बघा, काही प्रभावी उपाय जे आहेत ते आपल्याला ज्या त्या शुभतिथींना करायचे असतात। जर आपण असे उपाय केले तर आपल्याला वर्षभर सुख समृद्धी सर्व काही लाभतं। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते। जे काही आपण गेल्या वर्षी अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत किंवा ज्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागलेलं आहे त्या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात। त्यामुळे बघा, आपल्याला हा पण जो दिव्याचा उपाय आहे तो उद्या धनतेरस दिवशी करायचा आहे आणि तो आपल्याला संध्याकाळी 6 नंतरच करायचा आहे। संध्याकाळी 6 नंतर तुम्ही रात्री 12 पर्यंत असा दिवा लावू शकता। पण तो दिवा लावताना काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू जी आहे ती टाकायची आहे, ती खूप महत्त्वाची आहे। तर आपण बघूयात की असा हा दिवा का लावायचा, त्याचबरोबर कुठे लावायचा, दिशा कोणती हे तुम्हाला मी सांगणार आहे। उपाय ज्याप्रमाणे सांगितलेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला करायचा आहे। तर बघा, आपल्याला उद्या संध्याकाळी असा हा दिवा लावण्यासाठी 2 पणत्या लागणार आहे। नवीन मातीच्या पणत्या तुम्ही विकत आणायच्या। यासाठी कुठल्याही धातूचा दिवा वापरायचा नाही। नवीन मातीच्या 2 पणत्या यासाठी लागणार आहेत। आता बघा, जी आपली एक पणती आहे त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे। उद्या धनतेरस दिवशी न विसरता तुम्हाला खडे मीठ आणायचं आहे। मिठामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि बघा, धनतेरस दिवशी जे मीठ असतं ते आपल्याला आणायचं आहे। खडे मीठ या उपायासाठी लागणार आहे आणि छोटंवालं मीठ जे आहे ते पण तुम्ही आणा आणि तुमच्या मिठाच्या बरणीमध्ये ते भरा। जेव्हा आपण अशा प्रकारे धनतेरस दिवशी मीठ आणून ते आपल्या बरणीमध्ये ओततो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते। आणि मिठाच्या बरणीमध्ये जेव्हा मीठ ओताल तेव्हा त्यामध्ये 2 लवंगा टाका। हा शुभ उपाय तर तुम्ही करायचाच आहे आणि खडे मीठ आणायचं आहे या उपायासाठी, आपल्या दिव्याच्या उपायासाठी। जी पणती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामध्ये खडे मीठ भरायचं आहे। आता दुसरी पणती घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि तिळाचं तेल टाकून जोडवात टाकायची आहे। म्हणजे 2 वातींची एक वात बनवायची आहे आणि त्या पणतीमध्ये टाकायची आहे। आणि जो दिवा आहे तर हा दिवा किंवा जी पणती आहे ज्यामध्ये आपण तेल आणि जोडवात टाकलेले आहे, हा दिवा तुम्हाला ज्या पणतीमध्ये मीठ भरलेलं आहे त्यावरती ठेवायचा आहे। आता असा हा दिवा जो आहे तो घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवघरासमोर बसा आणि दिव्याची वात जी आहे ती देवाकडे करायची आहे, दक्षिणेला करायची नाही। आता उजव्या हातामध्ये थोडेसे धणे घ्यायचे। आता लक्षात घ्या, ज्याप्रमाणे मीठ आपण आणणार आहोत धनतेरस दिवशी त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे धणे। थोडेसे धणे तुम्हाला 5-10 रुपयाचे का होईना नवीन आणायचे आहेत। भले तुमच्याकडे कितीही धणे आधीचे असू द्यात तरी देखील धनतेरस दिवशी उद्या धणे खरेदी करायचेच आहेत। आणि मीठ 5-10 रुपयाचं का होईना तुम्हाला मीठ नवीन आणायचं आहे आणि धणे पण नवीन आणायचे। आता धणे उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि देवघरासमोर जिथे दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तिथे बसायचं। 11 वेळा ओम श्रीम श्रीये नमः या लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे। 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णूंच्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सूक्तचं पठण करायचं आहे। श्री सूक्त तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते ऐकूही शकता, पण जे मी 2 मंत्र सांगितलेत ओम श्रीम श्रीये नमः आणि ओम नमो वासुदेवाय नमः हे मात्र तुम्हाला स्वतःला 11-11 वेळा म्हणायचेत। श्री सूक्तचं पठण करता आलं तर खूप उत्तम, नाही तर तुम्ही ऐकू शकता। आणि तिथे तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा काय असेल ती सांगायची आहे। भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की वर्षभर माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आरोग्य राहू देत,
माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करावा, माझ्या आयुष्यात असलेली संकट सर्व काही निघून जाऊ देत, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ते जे धणे आहेत घेतलेले ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आणि धणे टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा हळद टाकायची आहे चिमूटभर. आणि पुन्हा तुम्हाला हळद टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर 5-10 मिनिटं तो दिवा देवघरासमोर राहू द्यात. आणि तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेमधला जो कोपरा आहे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवताना त्या ठिकाणी एक फक्त कोरड्या हळदीचं का होईना स्वस्तिक काढायचं आहे. ओल्या हळदीने काढलं तरी चालेल, नसेलच वेळ तर कोरड्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. आणि जो आपण दिवा प्रज्वलित केलेला त्या मिठाच्या पणतीवर जो दिवा प्रज्वलित केला, तर अशा दोनही पणत्या म्हणजेच हा मिठाचा दिवा तुम्हाला तिथे ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे. दिव्याची वात फक्त दक्षिणेला करायची नाही. आणि तिथे पण तुम्हाला हात जोडायचे आहेत. दिव्याला हळद कुंकू वाहून एखादं फूल तुम्ही ठेवायचं आहे. दिवा जेवढा वेळ सुरू राहील तेवढा सुरू राहू देत. विझला तरी काही हरकत नाही, किंवा तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये तेल टाकू शकता. पण तिळाचं तेल आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आणि पुन्हा तुम्हाला नमस्कार करायचा आहे दिव्याला. माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. आता जर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात असेल तर मात्र तुम्ही तो दिवा देवघरासमोरच ठेवला तरीही चालेल, काही हरकत नाही. पण जर तुमचं देवघर तिथे नसेल तर तुम्ही तो दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये तिथे ठेवायचा आहे. आता जागा नसेल तर त्या दिवशी थोडीशी तिथे जागा करा आणि अवश्य घरामध्ये असा मिठाचा दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये उद्या धनतेरस दिवशी लावायचा आहे. आता हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी 6 नंतर तुम्ही करायचा आहे. 6 ते रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. घरातल्या मुख्य स्त्रीने हा उपाय केला तर खूप उत्तम. महिलांना काही अडचण असेल तर घरातील इतर सदस्यांनी केला तरीही चालेल, पण अवश्य सर्वांनी हा उपाय करा. या उपायाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद नेहमी राहतो. आणि लक्षात घ्या, हा उपाय करत असताना तुळशीसमोर एक दिवा लावायला विसरू नका. तर या उपायाने वर्षभर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, भरभराट येते, धनवृद्धी होते, धनप्राप्तीचे नवीन नवीन चांगले मार्ग तुम्हाला दिसून येतील. असा हा खूप प्रभावी उपाय आहे. कारण धनतेरस दिवशी आपण मीठ आणि धणे म्हणजे साक्षात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आणतोय आणि असा हा सुंदर उपाय आपण करतोय. त्यामुळे आपल्याला नक्कीच या उपायाचा खूप खूप चांगला फायदा हा होतो. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. त्यामुळे नक्की उद्या सगळ्यांनी हा उपाय संध्याकाळी करावा. आणि दुसऱ्या दिवशी हे जे मीठ आहे पणतीतलं ते तुम्ही पाण्याखाली धरून नळाखाली धरा, ते विसर्जित करून टाका. ज्या पणत्या आहेत त्या तुम्ही पुन्हा वापरू शकता. जे धणे आपण त्यामध्ये टाकलेले तर ते तुम्ही तुमच्या घरातील जे रोपटे आहेत त्यांच्या मातीमध्ये ते टाकू शकता. वात पण मातीमध्ये दाबून ठेवू शकता. असा हा उपाय आपल्याला उद्या धनतेरस दिवशी करायचा आहे. सर्वांनी उपाय करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.